अभ्यास म्हणजे कष्ट आणि कष्ट म्हणजे अभ्यास. कपडे काढून कष्ट करणारा ते शेतकरी. करणाराला कायच अवघड नाही आणि ना करणाराला तत्वर जायचं बी अवघड आहे. एका रातात 3 मळ्यातली दार धरत होता. एक काळी आहे, एक जन्म दिलेला आहे, एक गाय आहे. ह्या पृथ्वी तळावर, ह्या आभाळाखाली सगळीच गाय एका मताची आहे ती का. त्यात ओव्या आहेत तशात. गेली वस्तू परतू नये. तुरुंगात असू द्या, एखादा जेलमध्ये असू द्या, कुठंही डोकं चक्र होऊन गेलेला असू द्या, ती ग्रंथ वाचला की घरी आलाच पाहिजे माणूस. ती आपलं गाय वासरू नका इसरू. नुसता ऐकून आहे बाई, मी अजून हाड वाटवलं नाही. शाळेचं भितड अजून बघितलं. दिसणाऱ्याला सांगता येत नाही, आंधळ्याला दिसत नाही. आपण आता पुढे जायचंय का माघारी होईल? माघारी येऊन तर काय, ती गावात सापडत नाही ना आता. तुमचं कौतुक बघून आमची प्रगती वाढायची. कधी ना कधी पिकलेला पाला घालणार. कुठे सायकल तर बघायलाच नाही मला. मग सगळ्या बैलगाडीशी बोलतोय मला. बैलगाडीचा मामा, बैलगाडीचा मामा. ठीक आहे, मी काय होत नाही. अशा प्रगतीच्या मुला मुलीला मी पूर्ण ओके. आता काय रोजच या म्हणत नाही तुमचं तिकडलं शिक्षण बुडवून. असंच असंच कधीतरी आलं तरी गाठी बिठी घ्यायच्या, दुसरं काय करायचं. कष्ट म्हणजे अभ्यास, अभ्यास म्हणजे कष्ट आणि कष्ट म्हणजे अभ्यास. तुम्ही अभ्यासात थोडं न करता ना बरं का. अभ्यासाकडे जरा न पाहणार, न बघायचं. अभ्यास जर न बघितला तर पुढली प्रगती कशी वाढायची. चांगला शेतकरी कसा असतो? चांगला शेतकरी, चांगला शेतकरी बिनकांबुर्णाचा त्याला मानाचा शेतकरी. एक शेतकरी किती आहे ते सांगू तुला. शेतकरी किती आहेत? 3 आहेत. शेतकरी 3 आहेत. आणि कसं आहेत, एक खातेदार शेतकरी, म्हणजे माझ्या नावावर खाता आहे ती शेतकरी झालाय बघ ना. एक बांध शेतकरी, नुसतं बांधाने फिरून जायचं म्हणजे शेतकरी झाला बाय, ती शेतकरी. आणि तिसरा, कपडे काढून कष्ट करणारा ते शेतकरी. त्याला म्हणायचं सत्य परिस्थितीतला शेतकरी. ही खत 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 काय, त्याला खायला मिळतं काय घरात बसून? नुसत्या बागाने फिरून गेला म्हणजे काय त्याला मिळलं काय त्यात काय? ही कपडे बघलेलं फेकून जावं, कष्ट कर, घाम बाद बाद पडल, मग बघा लुंग, बघा पिक. शेतीत सगळ्यात अवघड काय वाटतं? शेती करताना सगळ्यात अवघड काय वाटतं? करणाराला कायच अवघड नाही आणि ना करणाराला तत्वर जायचं बी अवघड आहे. कसं बाय, करणाऱ्याला कायच अवघड नाही. आता मी मग तुला आबाबद्दल काय बोललो, एक डोकीवर पोत, एक सायकलीवर पोत, मग ते अवघड म्हणून चाललं असतं का? ते करत होता त्याला काय अवघड गेलं? काय अवघड काय गेलं सांग बरं? काहीच नाही. मग आम्ही रात्रभर आपला हे बघ बाई, इथं एक मला, गावापाशी एक मला, आणि दुसरं बामणाचं केलेलं तिथं एक मला. एका रातात 3 मळ्यातली दार धरत होता. एका रात्रीतली 3 मळ्यातली दार धरत होता. कस मग त्याला, मग तू काय म्हणते अवघड आहे? काय अवघड आहे? इथं येऊन दार बांधायचं, सायकल नाही चालत. पुन्हा त्या बामणा मळ्यात आडे मळा आहे जरा,
तिथलं दार बांधायचं, पुन्हा आपल्या पडेला घरच्या मळ्यात दार बांधायचं. मग हे रातचं खेपाकीत झालं त्याला, ही तिन्ही मळ्यातली भिजवून काढायचं आणि पुन्हा उजडताना माळव घेऊन जायचा. मग बाय काय काय मग कष्ट करणाऱ्याला कायच अवघड नाही, आणि न करणाऱ्याला तर तो जायचं बी अवघड आहे का नाही? लोकांनी कोणती चूक करू नये. कोणची चूक करू नये हम्म. आणि करावी लागते की बाहेर. म्हणजे तरी एखादी होय, जे करतात लोक आजकाल पण करू नाही. नये. चूक करायला लागते. कोणची चूक करायला लागते सांग बरं. आता तू लहान जरी असली त्या शिक्षणानं थोडं ज्ञान आलंय का नाही आलं? आले. आलं का नाही? गाय ही कळली तुला? गाय आपल्याला हे बघ, ही काळी आहे, आपली आई आहे. जन्मलो तिच्यावर, खातो पितोय तिच्यावर, आपली चैनबाजी कुठे चालली? तिच्यावरच चालली. एक काळी आहे, एक जन्म दिलेला आहे, एक गाय आहे. किती झाल्या? ते. किती झाल्या का नाही? ह्या पृथ्वी तळावर, ह्या आभाळाखाली सगळीच गाय एका मताची आहे ती का? एका मताची आहे ती का? कोण चोरी करतोय, कोण खून करतोय, कोण गाय मारतोय, कोणी ससा मारतोय, कोणी डुकार मारतोय. उगत तो धोरणात घे नुसतं. हम्म. मग ती गाय गाय त्यानं धरली, गाय त्याच्या हातातनं निष्ठून पळून गेली. खटीक हम्म. खटकाच काय काम? गाय मारायची, तिचं मांस खायचं. ऐकून घे. मग ती आला पळत. हे बघ, आपण कसं बसलोय, आता बसलो की नाही समोर, गाय कुठं गेली? हितनं गेली. हम्म. कुठं गेली? हितनच गेली गाय. अहो, गाय इथनं गेली का? गाय इथनं गेली का? गाय गेली म्हणाव, पळत जाऊन ती कडू गायला मारतोय. मग ती पाप कुणाकडे आलं? आपण सांगितल्यामुळे ती गाय मारतोय जाऊन. गाय मारलेले त्यानं मारली, पण आपण सांगितल्यामुळे आपल्याकडे पाप आलं. काय इकडे काय आलं नाही हो, त्यात चूक का होईना थोडी. इकडे गायच तुमची आली नाही, मग आपल्याला थटून गेली. गाय म्हणजे आहे. मग इकडे तुमची गायच आली नाही, ती गेलं बोंबलत माघारी. गायचा जीव वाचला का नाही? मग हे तर थोडं चुकीचं बोललं, म्हणजे काय बिघडलं? मग चुकीचं म्हणलं तर अशा टायमालाच आम्हाला पण लिहायला वाचायला येतं, तुम्हाला पण लिहायला वाचायला येतं. लिहायला येत नाही का बाहेर? लिहायला येतं. छापेल असेल तेवढं वाचायचं. छापेल असं लिहिलेलं कुठलं? छापेला तर लिहिलेलेच फरक आहे का नाही? हम्म. तुला जाऊ का मी काय वाचतो ती? दाखवते. लय उशीर बसलो गुडगा. कुठे आणू का मी? दाखव. हे बघ हे. आणला असते की सगळं सगळं. तुला दाखवतो. ह्यात सगळं काही नवनच हक्स आहे का? आणि पालपट श्री गणेशाय नमः आहे का? हेच वाचायचं का सारखं? कधी ते तरी किती वेळा वाचून झाले? हा? तरी किती वेळा वाचून झाले? नाही वेळा त्याचं काय माप आहे का? कधी घेतलं हे पुस्तक? लय तसं लय पुस्तक झाली अशी. रुपये येत तेव्हा 5-25 पुस्तक आणली, आणि कुठं बी कोणाच्याच कामाला गेले, तुझ्यासारखी मुलगी शाळा शिकलेली, तिला वाचायचं बघ म्हणायचं, तिच्या जवळ द्यायच, तिला वाचावाय. अशी लय पुस्तक 5-25, आणि मोठं करून तुम्ही 40 अध्यायचं 40 दिवस चालणार आहे की एखादी.
ती बी पाचार दिली लोकाला. तेच काय नाही. मग हे आपलं कधीतरी करमना ते त्या वेळेला चांगलं रामायण पण वाचलं होतं का? वाचतोय की. त्याच काय वाचतोय म्हणजे सांगता येतंय, म्हणजे लय थोडं पूर्ण नाही पण ही मात्र पूर्ण केस ना केस येतला. सगळं पाठ. ही पाठच केले. मूळतः म्हणलं बैल माझा गेला म्हणून पळत जाऊन ग्रंथ आणला आणि ते वाचत बसलो. तेव्हापासून ही सोडलं नाही. आता तसं आहे हो त्यात. तिच्या आद्या जरी लावला नवनाथ ग्रंथ, हे बघ, कुठली वस्तू आपल्या घरातनं बाहेर गेलेली असली ती वाचलं की आपल्या आपोआप घरात येते. करकमला हम्म. करकमला गेलो मी एकदा. ती एक मुलगाच त्यांचा घराबाहेर निघून गेला. हम्म. मग त्या मुलाच्या आईनं ती ग्रंथ लावला नवनाथाचा. असं वाचन चालू केलं. तिनं नुसती खडी साखरच खाऊन 40 दिवस काढलं. सगळं वाचायचं होतं. नुसतीच खडी हो. साखर. मग शेवट दिवशी पोर घरीच आलं. त्यात ओव्या आहेत तशात. गेली वस्तू परतू नये. कोणाचं बी काय गमावलेलं असू दे, ती वाचलं की आपोआप एखादा तुरुंगात असू द्या, एखादा जेलमध्ये असू द्या, कुठं बी डोकं चक्र होऊन गेलेला असू द्या, ती ग्रंथ वाचला की घरी आलाच पाहिजे माणूस. ती असं महत्व आहे, तत्व आहे. आणि तुम्हाला जरा वाचत नव्हती. बरं ते झालं. तुला तर सांगतो, 100 वयापासून पुढलं वाच म्हणजे तुला म्हणजे का होईल, अनुभवाला येईल. ही तरी वाच. 100 वय इथं 60 आहे, इथं 80 आले, इथं 90 आले, म्हणजे असं तुझ्या धोरणातनं हे किती आलं तर एकावर 2 शून्य असते ना. हा. हा वर्तली कवन वर्तली कवन. प्रथम अंध्याची गणपती स्थवन स्तवन सुंदरपणी मिरवली. तुम्ही मोबाईल वापरत नाही आणि टीव्ही बघत नाही तरी तुमचा दिवस कसा जातो? बारका मोबाईल आहे. कुणी तर केला तर हो म्हणायचं, नाहीतर नाही. आपल्याला येत बी नाही, करायचा बी नाही, येतच नाही ना. कोणचं बटन अजिबात नाही. मग त्यांनी सांगितलं फोन वाजायला लागला की दाबा. मग बोल हो म्हणायचं. तेवढं 1-2-5-2 मिनिटं झालं, विषय नक्की. दिवसभर काय करायचं? दिवसभर आपलं गाय वासरू नका इसरू. गाय वासरू इसराय नाही अजून. त्या छंदातच आहे हो. गाई वासराच्या नादातच आहे. आपण आता काय मोठं काम करायचं तेव्हा केलं, आता ह्याची करायला लागली. कुठेतरी गाय वासरू वैरण टाकायचे, पाणी पाजायचं. गाय बायला पाणी पाहिजे चांगलं आहे. दुसरं काय नाही. ते मुक प्राणी आहे ना, मुका प्राण्याला पाणी पाहिजे चांगलं आहे. तेवढं कशी वाट. आपल्याला तर काही दुसरं काय कमवायचं आहे काय नाही. आजकाल सगळे मोबाईल मध्ये असतात पण तुम्ही मोबाईल पासून दूर असतात. ह्याविषयी तुमचं मत काय? काय सुद्धा नाही. चहा नुसता ऐकून आहे बाई मी, अजून हाड वाटवलं नाही चहाला. मग ह्याला तर काय, ह्याला तर काय खायचं आहे का प्यायचं आहे काय सुद्धा नाही. आपल्याला असं करमत नाही का म्हणलं नाही. हाय अशा स्वरूपात राहील. तुम्हाला असं वाटतं का की मोबाईल टीव्ही नसताना आयुष्य जास्त शांत आणि आनंदी आहे? हो, आनंदानं तरी तू राहिलो. बैला गुराच्या आनंदातच मी तो राहिलो. काय नाही. त्यांची अजून आठवण आहे तुम्हाला? हो.
नाही, अजिबात मन माझं कधी उदास नाही, अजिबात काही सुद्धा नाही. मग तुम्हाला वाचायला लिहायला शिकवलं कोणी? सांगू तुला तर ती एक, हम्म. ती उजळणी म्हणून एक बाराखडी पुस्तक. पुस्तक नाही, एकच पान घेतली ना, दुयागी असतात ती, हम्म. है ना. इकडे बी बाराखडी, तिकडे बी असतं की नाही, सगळ्या बारा. एकच पान पाठ केलं दुयांगण. मग काय अक्षर सगळ्यात आहे ती तिथं आहे ते अक्षर, है ना. काय म्हणते तिकडे त्याला, बाराखडी. बाराखडी. ती बाराखडी आपल्या आपण होत ते 30 पैशाला मिळत होतं, 30 पैशाला आपण अंकल्पिक. हम्म. मग तिथलं एकच पान काढून घेतलं म्या दुयांगची बाराखडीचं, आणि तीच पाठांतर करत आहे, आणि त्याच्यावरूनही सगळं जुळते. तुम्ही लहानपणी पप्पाला, त्याला, काकांना गोष्टी सांगायच्या, त्या गोष्टी कशा असायच्या, तुम्ही त्या कशा तयार करायच्या, आणि ते सगळे तुमच्या भोवती बसून ऐकायचे का? हो, मग तुम्ही त्या गोष्टी तयार करायच्या का? का कोणी असं तुम्हाला ऐकवलेलं तुम्ही ते ऐकवायचा? तयार करायचं. म्हणजे कसं? आता आपल्याला शाळा नाही, शाळेचं भितड अजून बघितलं नाही, हम्म. लिहिता वाचता येत बाहेर, आणि तुम्हाला गोष्ट जरी सांगायची असली ना, ऐकायची असली, अरे वा, आता कधी बी या गोष्ट ऐकाय येतो तू. हो. मग तुम्ही गोष्टी सांगायचा, स्वतःला ते कसं इम्प्रेस करायचा, आणि सगळ्यांना ते इतक्या आवडायच्या, स्वतःच बनवायच्या गोष्टी, आणि दुसऱ्या म्हणजे पप्पांनाही ते ऐकवायचं. तर तुला सांगू एक हम्म. गोष्ट, सांगायची. तुला मी प्रश्न विचारू का बारे, विचारायची. खरं जमल? माहित नाही. अं? विचारत जमलं तर बघ. आपण आता तू काय लहान आहे, हम्म. तू काय नाही, तरी पण तुझ्यावर थोडं बोजट होतो. मुला मुलीची लग्नाच्या वेळेला मुलीला बघायला जाते ती, जाते का? हम्म. कोण बघतं मुलीला? बघणाराला सांगा येत नाही, आंधळच सांगतं अशी मुली आहे म्हणून. जी मुलगी बघतय ती नकटी असेल, वकटी असेल, काळी असेल, गोरी पार गोरटी असेल, ठीक आहे. जी मुलगी बघतय त्याला सांगू शकत नाही, ती सांगत नाही. आंधळ माणूस सांगेल बघा, पण तुला सांगाय ना, अजिबात सांगायचं नाही त्याला. भक्त कोण? डोळ बघते, डोळ्या सांगता येते, डोळ्या सांगता येते यार. मुलगी असो, मुलगा असो, तुझी काय मोटरसायकल असो, 4 चाकी कार गाडी असो, बघते तर डोळं. ही आंधळच सांगत बसते, ही आंधळीच आहे, ह्याला काय दिसते? दिसणाऱ्याला सांगता येत नाही, आंधळ्याला दिसत नाही, पण सांगतो या. ही काय खरं का कुठेही दोपट मार्गी प्रश्न आहे. हेच काय शास्त्र आहे का? शास्त्र नाही, बिगर शास्त्राचं आहे. डोळे सगळं जग बघतोय, पण असं आहे म्हणून त्याला सांगायचं का? अजून काय बाहेर? म्हणजे तुमचा मागचा एखादा प्रसंग तुम्हाला आठवला हो, तर तुम्हाला काय वाटतं? नाही, प्रत्येकाचं काय हो देवा, तू म्हणते ते सगळं बरोबर आहे. वाटायला आता काय वाटू द्यायचं नाही, त्या छंदातच राहील. आता वाटून तर ती माघार येणार काय? अजिबात काय नाही. प्रसंग हित प्रसंग असा, तत प्रसंग तसा, त्याची आठवण काढून आपण आता पुढे जायचंय का माघार होईल? पुढे जा. माघार येऊन तर काय? अजिबात ती गावात सापडत नाही ना, आता सापडेल का? तुमच्या आयुष्यातले असे कोणते क्षण आहेत जे तुम्हाला अजूनही आठवतात? तसं बाय छनोछनी
जर प्रत्येक क्षणोक्षणीचा जर अभ्यास करत राहिलं तर पुढली वाट बंदच राहिली, हो का नाही? कुठंतरी आयला आमची नात लागा पुढल्या हुद्द्यावर गेली, आम्हाला कसं वाटेल? आमची नात पुढल्या हुद्द्यावर गेली, मग बरं वाटेल का नाही? अधिक आनंद वाढेल. आमची प्रगती हेच वाढायची. आमची आता तुमच्या कौतुकाची प्रगती आमची वाढायची का दुसरी कशानं? दुसऱ्या कशानं वाढायची आता? केलेलं कौतिक, केलेलं काबाड कष्ट तुमच्या पुढे मांडलंच, तुम्ही ऐकलंच. आता इथनं पुढचं तुमचं कौतिक बघून आमची प्रगती वाढायची. किती दिवस? आता किती दिवस राहिले असतील तुझ्या मनात सांग? आमचं कधी ना कधी पिकलेला पाला घालणारच. आत्ताच्या पिढीचा आणि तुमच्या वेळेच्या पिढीचा मध्ये काय फरक वाटतो? होय, फरक वाटतो म्हणजे कसा वाटतो? आम्ही, तुला माझी भाषा कळलं काय? दिन दुबळ, बोळ. आता तुझा मामा थोडा भोळा आहे नाही, म्हणजे दुबळाच आहे. दुबळा आणि भोळा एकच, असा भोळ्यापणात तिथपर्यंत आला. आता इथून पुढची पिढी आम्हाला का नाही, बैलाला कसारा धरायला येत नव्हता, कुठे सायकल तर बघायलाच नाही मला. ठीक आहे, आता शी त्या मुलाला 1 वर्ष होऊ द्याय जन्मून, मोबाईल सगळं चालतंय, हो की नाही? मोबाईल चालतंय, नाही ते यंत्र शिकलं, मोटरसायकल शिकलं, 4 चाकी गाडी शिकलं, त्याचं वय तर आहे का तेवढं अजून? पण शिकलं का नाही? मग ह्याच्यात फरक वाटून आम्हाला आनंद आहे. आम्हाला बैल चालवत नव्हती, तुम्ही यंत्र चालवायला लागला म्हणल्यावर खरं आहे खोटं आहे? आणि मोबाईल आहे बे, आतापासून ते लेकरं मग पुढं आणि काय काळानं किती हुशारी होईल. आम्हाला जमत नाही आता हो, ही पोरगी फोन कोणाला तर लावल, म्हणजे तेवढं तिच्या ध्यानात बसलंय. आम्ही नुसतं बघतच बसणार फोन. ती पुन्हा येसवरी आमची, ती एकमेकाला फोन लावते, ती बोलते, ती म्हणजे तंत्र शिकलं ना. तसं आमच्याकडून तंत्र काय, बैलगाडी एवढंच. मग सगळ्या बैलगाडीशी बोलत आहे मला, बैलगाडीचा मामा, बैलगाडीचा मामा. ठीक आहे बाबा. अजून काही गोष्टी आहेत का तुम्हाला असं जे मला सांगायचे तुमच्या जीवनाबद्दल? काय सांगू बाया, तुम्हाला आठवत्यात, तुम्ही अजून सांगितल्या नाही मला अशा? काय आठवते नाही, मी काय ठेवत नाही. अशा प्रगतीच्या मुला मुलीला मी पूर्ण ओके बोललेलो. ती त्या मोबाईल मध्ये, ही दुसरा मोबाईल आहे. बरं असं काय, तसं काय नाही. आणि कधी बी आलं तर का नाही बाहेर, हं. आता काय रोजच या म्हणत नाही तुमचं तिकडलं शिक्षण बुडवून. असंच असंच कधीतरी आलं तरी गाठी बिठी त्याच्या दुसरं काय करायचं. असं येत जावा तेवढ्या पुरतं. आता कधी उद्या परवा जायचं? हं? उद्या परवा जायचं? नाही, रविवारी. बरं बरं बरं, सावकाश जात जावा. होय. आणि शेरशिटीतनं जपून, बरोबर आहे? हं. शेरशिटीत जपून जायचं, जपून यायचं. आणि लगे लगे त्या गाडीच्या नादाला लागू नका. नाही. हं. अगं ती गर्दी का पिढा मग घेऊन गर्दी असते या. मी अजून गाडी हातात पण घेतली नाही. नकोच. का करायचं गाडीने काय मोठं होतं काय लगेच? आपलं शिक्षण पूर्ण होईल, आपल्याला अजून ज्ञान नाही बाहेर, अजून चांगलं ज्ञान येईल, ती प्रगती चांगली वाढल तुझी. मग तवा समजा हात बसल, तंत्र समधी आपल्या कंट्रोल मध्ये येतील तवा गाडी, नाहीतर नको बाबा.